सकारात्मक विचार मंच. विशेष लेख. गुरुजी श्रीमंत झाले, पण शाळा अजूनही गरीबच आहे. जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या की प्रत्येकाच्या मनात बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. आजही अनेक गावांमध्ये शाळेच्या इमारती मोडकळीस आलेल्या, छप्पर गळणाऱ्या आणि मूलभूत सुविधांपासून वंचित दिसतात. मात्र त्याच शाळेत शिकवणारे अनेक शिक्षक आज आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले दिसतात. यात काहीच गैर नाही. त्यांच्या परिश्रमाचे फळ त्यांना मिळालेच पाहिजे. पण मनात एक प्रश्न मात्र कायम राहतो. पूर्वी शिक्षकांचा पगार कमी होता, तरी ते गावातच राहत होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घराशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. एखादा विद्यार्थी शाळेत आला नाही तर शिक्षक स्वतः त्याच्या घरी जात. विद्यार्थ्यांच्या यश अपयशाची जबाबदारी ते स्वतःची समजत. त्या साध्या कौलारू शाळांमधूनच IAS अधिकारी, डॉक्टर, अभियंते, सैनिक, शास्त्रज्ञ आणि उद्योजक घडले. कारण त्या शाळांमध्ये फक्त शिक्षण नव्हते, तर संस्कारही होते. आज शिक्षकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. हा आनंदाचा विषय आहे. पण त्याचवेळी अनेक शाळा अजूनही गळक्या छपराखाली, अपुऱ्या वर्गखोल्यांमध्ये आणि सुविधांशिवाय चालत आहेत. हा विरोधाभास विचार करायला लावणारा आहे. हा प्रश्न कोणत्याही शिक्षकावर टीका करण्यासाठी नाही, कारण शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. हा प्रश्न आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी आहे. शिक्षक, पालक, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि समाज यांनी एकत्र येऊन शाळांना सक्षम केले तरच ग्रामीण शिक्षणाचा खरा विकास होईल. गुरुजी श्रीमंत व्हावेत याचा आनंदच आहे. पण त्याचबरोबर प्रत्येक शाळाही ज्ञान, संस्कार आणि सुविधांनी समृद्ध व्हायला हवी. कारण मजबूत शाळाच मजबूत समाज आणि मजबूत राष्ट्र घडवते. तुम्हाला या विषयाबाबतीत काय वाटते ते कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.